अस्मिता मॅडम, सॉरी पण मला असं वाटतंय की डॉक्टर केतकरांचाच अंदाज खरा आहे. पण अशी कोणी बाई अस्तित्वातच नसेल. म्हणजे ती असती तर ती एव्हाना यायला हवी ना. किती वेळ झाला आपण इथेच वाट बघतोय. पूजा एकटी आहे, आपण आज जायला हवं. प्लीज. बर. मावशी तुला माहिती आहे का? काल मला ना आणखी एक मावशी भेटली, अस्मिता मावशी. आणि बाबांच्या ऑफिस मधले एक काका पण आले होते. त्यांच्याशी पण गट्टी जमली माझी. माझी खरी आवडती मावशी ना तूच आहे. मावशी तू बोलेल तसं मी करायला तयार आहे, पण तू ये ना. घरात कोणीच नाहीये. प्लीज तू ये ना ग मावशी, प्लीज. हॅलो, कोण आहेस तू? कुठून बोलतीयस? घाबरलीस का? हिम्मत असेल तर समोर ये ना. मॅडमचा मेसेज आला. मॅडमने आत बोलावलं. अगं कोण आहेस? कुठून बोलतीयस? तनू एक मिनिट दे, एक मिनिट दे. हॅलो. फोन तर बंद आहे हा. बेटा तू बंद फोनवरती मावशी सोबत बोलत होतीस का आता? हा? आणि आम्ही नसताना का मावशीला बोलवत होतीस तू? आणखी तुम्ही असल्यावरती येत नाही. आणि तरी तुला तिला भेटावंसं वाटतं? अगं का फसवून आम्हाला असं करतेयस? कोण ती मावशी? ती खरी वाटावी म्हणून हे सगळं करतेयस? का अशी वागतेयस तू? तनुजा प्लीज शांत हो. हे बघ, चिडचिड करून काहीही होणार नाही. जरा बघ तिच्याकडे, ती किती घाबरली आहे. तू तू थोडं तिच्या कलाने घे ना प्लीज. सगळे प्रॉब्लेम सॉल्व्ह होतील. प्लीज तू शांत राहा. नाही अस्मिता मॅडम, आता माझी सहनशक्ती संपलीये. या प्रकरणाचा सोक्ष मोक्ष लागायलाच हवा. मला आता सहन होत नाहीये हे. काय ग? हा इकडे काय? कोण तुझी मावशी? कुठे आहे ती? आम्ही नसताना का नाही आली ती? तनू एक मिनिट थांब. हे बेटा सांग ना खरं काय झालं ते. हा, अगदी अगदी मोकळेपणाने सांग सगळं काय झालं ते. सांगतेस? अशी कोणी मावशी नाहीये. मी खोटं बोलत होती. पूजा इथे इथे. मला सांग, तू खोटं का सांगितलंस? हा, तू खोटं बोललीस म्हणून आई रागावली ना तुझ्यावर? मला सांग, का केलंस तू असं? आई बाबा घरात नसले की माझ्यासोबत मावशी आहे असं मी इमॅजिन करायचे. आई बाबा घरात नसले की माझ्यासोबत मावशी आहे असं मी इमॅजिन करायचे. अगं पण अशी मावशी आहे असं आई बाबांना खोटं का सांगितलंस? मला वाटलं आई माझ्यावर जास्त लक्ष देईल म्हणून मी खोटं सांगितलं. पण मावशी नाहीये, खरंच नाहीये. मग तू मावशीचं जे काही वर्णन केलं होतंस ते, आणि मावशीसाठी जी चिठ्ठी लिहिली होतीस, ते सगळं खोटं होतं? हो, पण आता मी पुन्हा मावशीबद्दल बोलणार नाही, प्रॉमिस. आई, मी पुन्हा असं नाही करणार, प्रॉमिस. पण प्लीज तू माझ्याशी बोल ना. पुन्हा असं नाही ना वागणार? नाही. अस्मिता मॅडम, सॉरी तुम्हाला उगाच खूप कष्ट पडले. पण ही मावशी नाहीये हे तरी कळलं आपल्याला. त्यामुळे आता कुठला तपास नको आणि कोणावर पाळत ठेवणंही नको.